उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकसभा निकालानंतर अजितदादांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या जात आहेत। दरम्यान पुण्यामध्ये मागच्या शनिवारी पावसानं झोडपून काढलं होतं, त्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असून देखील त्यांचं पुण्याकडे दुर्लक्ष होतंय का असे सवाल उपस्थित केले जात होते। त्यानंतर आज ते पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत, उपाययोजनांसंदर्भात देखील चर्चा करणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। सकाळीच नेहमीप्रमाणे त्यांनी या पुणे दौऱ्याची सुरुवात केली आहे। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये ते पोहोचले आहेत। सध्या साधारण आतमध्ये संबंधित अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांची त्यांची चर्चा सुरू आहे। पुण्यातील पूर परिस्थिती, त्याच्यानंतर वारी संदर्भातलं नियोजन, या सगळ्या बाबींवर ते आज चर्चा करणार आहेत। मागच्या शनिवारी पुण्यात साधारण भरपूर प्रमाणात पाऊस पडला, त्यानंतर अजित पवारांवर अनेक आरोप करण्यात आले होते। अजित पवारांचं पुण्याकडे लक्ष नाहीये असेही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते। या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर आज अजित पवार पुण्यातल्या पावसाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेणार आहेत आणि त्यावर तोडगा देखील काढणार आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।